आणि यानंतर आता बातमी मुंबईतून आहे। पवई तलाव स्वच्छता आणि संवर्धन अभियानासाठी मंत्री पंकजा मुंडे पवईत दाखल झाल्या। पवईच्या गणेश घाट परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान पवई या तलावातील जलपर्णी हटवण्यात येणार आहे। त्याचं काम आजपासून सुरू करण्यात येत आहे। जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडनं एक विशेष मोहीम जी आहे ती राबवण्यात आली आहे। आपण पाहू शकता पवई तलाव येथील याच तलावाला स्वच्छता करण्यासाठी खरं तर एक मशीन जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आले। सध्या तरी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडनंच या संपूर्ण गोष्टीचा आढावा जो आहे तो घेण्यात येत आहे। त्यासोबत आपण जर पाहिलं तर याच पवई तलावामधील पाण्यामध्ये जे हिरवाई आहे हे हिरवळ जो आहे तो काढण्यासाठी ही मशीन जी आहे ते खरं तर तयार करण्यात आली आहे। खरं तर पवईमध्ये हेच संपूर्ण तलाव स्वच्छ करण्याचा मोहीम जे आहे ते पंकजा मुंडे यांच्याकडनं हाती घेण्यात आला आहे। त्यासोबत याच ठिकाणी याच मशीनचे जे आहे ते लोकार्पण सोहळा सुद्धा पार पडला। संपूर्ण याच पवई तलावामध्ये खरं तर पंकजा मुंडे याच त्या गाडीमधून आढावा घेत आहेत। याच पाण्यामधील घाण जे आहे ते त्यासोबत हिरवा पालापाचोळा असेल हा स्वच्छ कसा करता येईल याचा आढावा जो आहे तो हे घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र सह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। प्रदूषण संपवण्यासाठी सगळ्यांनी योगदान दिलं पाहिजे, कॉन्व्हर्जन्स झाला पाहिजे, एकात्मिक योजना राबवल्या पाहिजे। तर आज आम्ही ही जलपर्णी काढली आहे। दिसायला सुंदर दिसते ती हिरवीगार, पण ती पाण्यासाठी योग्य नाही। प्रदूषणाचं ते द्योतक आहे आणि म्हणून ते काढण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। पाण्यावरची जलपर्णी काढायची आणि ग्रीन कव्हर जमिनीवर वाढवायचं आहे, हे आमचा संकल्प राहील। पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा असं आव्हानात आम्ही हे सुरुवात केलेली।